वेगवान स्वरूपात बघूया जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय। बर्लिन तुर्कस्तानच्या अतांक्या या शहरातील इमारतींच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचं काम बुधवारीही सुरू होतं। भूकंप होऊन 10 दिवस उलटले आहेत। भूकंपातून वाचलेले हमीद याकीशलकी या अतांक्यातील एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आपल्या आईचा शोध घेण्याकरता थांबले होते। आई सापडत नाही तोपर्यंत शहर सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं। तो आणि त्याचा भाऊ जो नेदरलँड्समधून आला होता शाळेत लावलेल्या तंबूत ते झोपले होते। तर भूकंपातून वाचलेली गुलसेन टोनमेज हिनं गेल्या आठवड्यापासून एका छोट्या उद्यानात राहायला सुरुवात केलेली आहे। श्रीमंत त्यांचे कुटुंब आणि कार घेऊन निघून जातात, पण आम्ही काही करू शकत नाही अशी खंत तिनं व्यक्त केली। सिरियातील जिंदिरेस या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय मदत पोहोचलेली नाही। भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या तुर्कस्तान आणि सिरियाच्या काही भागांना मदत पाठवण्यासाठी मदत संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत, पण अजूनही कडाक्याच्या थंडीपासून त्यांना निवारा मिळालेला नाही। आतापर्यंत सुमारे 2,500 तंबू बांधले गेलेत, पण 1,500 कुटुंब अजूनही निवाऱ्याविना आहेत। जिंद्रीमधील स्थानिक परिषदेचे प्रमुख महमूद हफ्फर यांनी ही माहिती दिली आहे। इथं रात्रीचं तापमान उणे 4 अंश सेल्सिअस पर्यंत घसरतंय। ही सगळी मदत स्थानिक भागीदारांकडून आलेली आहे। यापैकी कोणतीही मदत संयुक्त राष्ट्रांकडून मिळालेली नाही असं हफ्फर म्हणाले। युनायटेड नेशन्सने दमास्कसची कराराची घोषणा केली, ज्यामुळे तुर्कीकडून उत्तर पश्चिम सिरियातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात यूएनची मदत आणखी 2 सीमा ओलांडून पोहोचवली जाईल। इब्राहिम सारख्या अनेक जण महत्त्वाची कागदपत्र परत मिळवण्याकरता प्रयत्न करतायत। ते शहराच्या बाहेरील भागात इतर 35 जणांसह एका खोलीत राहत आहेत। चक्रीवादळामुळे बुधवारी न्यूझीलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आणि भूस्खलन होऊन किमान 2 जणांचा मृत्यू झाला। बचाव कार्य सुरू आहे। हॉक्स बे परिसरात शेकडोंची छतावरून सुटका करण्यात आल्याचं न्यूझीलंड डिफेन्स फोर्सचे जॉन हेस यांनी सांगितलं। हॉक बेवर ऑकलंड जवळ पूरग्रस्त घर उद्ध्वस्त झालेल्या भूस्खलनातून स्वयंसेवक अग्निशामकाचा मृतदेह काढण्यात आला असं आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री किरण मॅकनल्टी यांनी सांगितलंय। हेलिकॉप्टरद्वारे 25 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। सोमवारपासून सुमारे 9,000 लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय। ऑकलंडमध्ये 2 आठवड्यांपूर्वी विक्रमी वादळामुळे 4 जणांचा मृत्यू झाला होता। न्यूझीलंडमध्ये चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालंय। यामुळे नागरिकांच्या मालमत्ता आणि उपजीविकेच्या साधनांचं प्रचंड नुकसान झालंय। चक्रीवादळामुळे 4 मृत्यू झाल्याची पुष्टी समोर येते आहे। न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांनी वेलिंग्टन इथं पत्रकारांना ही माहिती दिली। 4ही मृत्यू नॉर्थ आयलंड ईस्ट कोस्ट बे जवळ झालेत। अग्निशमन दलाच्या जवानाचा मृतदेह बुधवारी एका भूस्खलनातून बाहेर काढण्यात आला। ऑकलंड जवळ पूरग्रस्त घर उद्ध्वस्त झाल्याचं पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। ब्रिटनचे प्रिन्स ॲन यांनी बुधवारी न्यूझीलंडच्या नागरी संरक्षण आपत्कालीन व्यवस्थापनाच्या मुख्यालयाला भेट दिली। रॉयल न्यूझीलंड कॉर्प्स ऑफ सिग्नल सॅनिटरी इव्हेंटसाठी ते आलेले होते। न्यूझीलंडमध्ये असलेल्या ॲन यांनी पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांच्या समवेत वेलिंग्टन इथल्या मुख्यालयाला भेट दिली। हॉकस बे आणि नेपियर प्रदेशातील हवामान केंद्रात सोमवारी रात्री संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात पडणाऱ्या पावसापेक्षा तिप्पट पावसाची नोंद झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। या वर्षाच्या अखेरपर्यंत ट्विटरसाठी सीईओ शोधण्याची शक्यता एलॉन मस्क यांनी व्यक्त केली। दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटला व्हिडिओ कॉलद्वारे ते संवाद साधत होते। संस्थेचं काम नीट पार पडणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। नॅशनल पार्क सर्व्हिस कर्मचाऱ्यांनी बुधवारी मॅकफर्सन स्क्वेअरमधल्या बेघर नागरिकांना हटवून हा भाग मोकळा केला। व्हाईट हाऊस पासून जवळच असलेल्या या परिसरात 50 तंबू त्यांनी हटवले, पण इथं राहणारे नागरिक रात्री कुठे झोपणार याचा विचार सरकारनं केलेला नाही अशी टीका मिरियम किचनचे नॅशनल राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी प्रस्तावित केलेल्या सामाजिक सुधारणांविरोधात गुरुवारी कोलंबियाची राजधानी बोगोटा इथं हजारोंनी मोर्चा काढला। सोमवारी पेट्रो यांनी हेल्थकेअर सिस्टममध्ये सुधारणा करण्याकरता विधेयक जारी केलं होतं, पण त्यामुळे देशाच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंतित असल्याचं आंदोलक अलेजांद्रो लोझानो यांनी सांगितलं। तर अध्यक्ष
युक्रेनला आणखी पाठिंबा देण्यासाठी मदत पाठवण्याबद्दल चर्चा केल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी बुधवारी सांगितलं। या चर्चेनंतर नाटोने दारुगोळा साठा तयार करणे आणि संरक्षण औद्योगिक क्षमता वाढवण्यावर चर्चा केली आहे। ब्रसेल्समध्ये ऑस्टिन पत्रकारांशी बोलत होते। आक्रमण केल्यापासून वर्षभरात अमेरिकेने युक्रेनला 27 अब्ज डॉलरहून अधिक लष्करी मदत दिली आहे। ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि पोलंडमधून प्रत्येकी 1 अब्ज डॉलरसह इतर सहयोगी देशांनी 19 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची उलाढाल केल्याचा अंदाज 2 वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी या आठवड्यात नोंदवला। जुलैमध्ये लिथुआनियाची राजधानी विल्नियसमध्ये नाटो नेते भेटतील तेव्हा ते अधिक हायटेक उपकरणांसह युक्रेनला पाठिंबा वाढवण्याचा विचार करतील असंही सांगण्यात आलं। गेल्या महिन्यात फ्लोरिडामध्ये झालेल्या गोळीबारासंदर्भात 2 पुरुषांवर बंदूक संबंधित गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे। या गोळीबारात 11 जण जखमी झाले होते। निकोलस क्विंटन हॅन्सन वय वर्ष 32 यांना शुक्रवारी अटक करण्यात आलं आणि दोषी गुन्हेगार म्हणून दारुगोळा ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला। मार्कस डेव्हॉन मोबली ज्युनियर वय 22 यांना सोमवारी अटक करण्यात आली होती आणि दोषी गुन्हेगार म्हणून बंदूक आणि दारुगोळा बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। यात दोषी ठरल्यास त्यांना 15 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो। डेव्हिड मालपास यांनी वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची नियुक्ती केली होती। मालपास 30 जूनपर्यंत कार्यकाळ सांभाळतील। त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपणार होता। अर्थशास्त्रज्ञ असलेले मालपास यांनी यापूर्वी अमेरिकेच्या ट्रेजरी ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सचे अंडर सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं। नवीन संधीमुळे हा निर्णय घेतल्याचं मालपास यांनी सांगितलं। युक्रेनमधील युद्धाला या महिन्यात 24 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। या दरम्यान युरोपियन कमिशनने रशियाविरुद्ध आणखी निर्बंध घातले आहेत। निर्बंधांच्या या 10व्या फेरीत औद्योगिक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक घटकांवर बंदी घालण्याचं युरोपियन युनियनचं उद्दिष्ट आहे। या प्रस्तावाच्या अंमलबजावणीपूर्वी येत्या काही दिवसात किंवा आठवड्यात युरोपियन युनियनच्या सदस्य देशांनी यावर सहमती दर्शवणं गरजेचं आहे। आम्ही एकत्र येत रशियावर आणखी निर्बंध आणत असल्याचं युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव वाढतोय। वॉशिंग्टननं बीजिंगच्या संशयित पाळत ठेवणाऱ्या बलून कार्यक्रमांमध्ये सहभागीसाठी 6 चीनी संस्थांना काळ्या यादीत टाकल्यानंतर चीननं बुधवारी अमेरिकेच्या काही संस्थांविरुद्ध कारवाईचे संकेत दिले आहेत। ही घटना पूर्णपणे अनपेक्षित असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटलं। चीन याला ठामपणे विरोध करतो आणि चीनच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचं रक्षण करणाऱ्या संबंधित संस्थांविरुद्ध कायद्यानुसार प्रतिकारात्मक उपाययोजना करणार असल्याचं वांग म्हणाले। या बलूनमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी बीजिंगचा दौरा रद्द केलेला आहे। युक्रेनच्या दक्षिण आणि पूर्वेमध्ये रशियानं आपले हल्ले वाढवले, त्यामुळे युक्रेनला युद्ध जिंकण्यासाठी अधिक दारुगोळा आणि विमानांची तातडीनं गरज आहे। ब्रुसेल्समध्ये नाटोच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला सरचिटणीस जेम्स स्टोल्टनबर्ग यांनी इशारा दिलाय की युक्रेन आपले मित्र देश देऊ शकतील त्यापेक्षा जास्त वेगाने दारुगोळा वापरत आहे। अंदाजानुसार युक्रेन दररोज 6 ते 7 हजार तोफखाना गोळीबार करतंय। अनेक नाटो सहयोगी युक्रेनला द्विपक्षीय शस्त्र पुरवत असतात। नाटो एक संघटना म्हणून केवळ प्राणघातक नसलेली मदत पुरवते। युक्रेनमधील युद्धाचा अप्रत्यक्ष परिणाम इंडोनेशियातील लहान व्यवसायांसह जगातील विविध क्षेत्रातील अर्थव्यवस्थेवर झालेला आहे। जागतिक स्तरावर होत असलेल्या पुरवठ्यातील अडथळे आणि इंधनाच्या किमतीत वाढ यासह अनेक कारणांमुळे अन्नपदार्थांच्या किमती वाढल्यानं व्यावसायिकांना युद्धाचा फटका बसू लागलेला आहे। मूलभूत वस्तूंच्या किमतीच्या वाढीमुळे जकार्ता आणि आसपासच्या रहिवाशांना अन्न पुरवणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर परिणाम झालेला आहे। युद्ध सुरू झाल्यानंतर स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे। त्यानंतर गव्हाचं पीठ, सोयाबीन, तांदूळ आणि इतर पदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत। युक्रेनच्या पूर्वेला जोरदार लढाई सुरू असताना काही युक्रेनियन लोक क्षणभर त्यांच्या चिंता विसरून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा प्रयत्न करत होते। कीवच्या रहिवाशांनी मंगळवारी त्यांच्या प्रियजनांकरता फुलं आणि मिठाई खरेदी करून दिवस साजरा केला। राजधानीतील फुलांच्या दुकानात फुलं विकत घेणारी टेटियाना करचूर म्हणाली की ही सुट्टी युक्रेनियन लोकांकरता देशावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे।
आम्ही सगळेजण आमच्या देशावर, आमच्या राज्यावर, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या आमच्या सैनिकांवर प्रेम करतो. युक्रेनवासियांना मदत म्हणून लिथुआनियाचे रहिवासी स्टोव्ह तयार करतायत. वायव्येकडील सियाउलियाऊ या ठिकाणच्या एका कार्यशाळेत हे काम सुरू आहे. या हिवाळ्यात डझनभर पुरुष शेकडो जुन्या कारच्या रिम्सचा स्टोव्हसाठी वापर करतात. गेल्या नोव्हेंबरपासून देशभरातील लिथुआनियन लोकांनी दान केलेल्या रिम्समधून गरम स्टोव्ह वेल्ड करण्यासाठी कामानंतर प्रत्येक आठवड्यात स्वयंसेवकाचा एक गट एकत्र येत आहे. खंदकांमध्ये लढणाऱ्या आणि आश्रयस्थानांमध्ये लपलेल्या युक्रेनच्या नागरिकांकरता 59 स्टोव्ह देण्यासाठी ते रात्री हजारो किलोमीटर चालत जातील. युक्रेनला शक्य तितक्या लवकर तोफा देण्याचं वचन स्वीडननं दिलंय. युक्रेनच्या राजधानीला स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टसन यांनी भेट दिली. आर्चर, हॉविट्झर तसंच स्वीडनने वचन दिलेली 51 पायदळ लढाऊ वाहनं आणि टँक विरोधी शस्त्रांचं युक्रेनच्या लढाईत महत्त्वपूर्ण योगदान असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युक्रेनच्या रेड क्रॉसचे स्वयंसेवक दोनेत्स्क प्रदेशातील रुग्णालयांमधून रुग्णांना बाहेर काढत आहेत. रुग्णालयातून डॉक्टर विदाऊट बॉर्डर्स मेडिकल ट्रेनमध्ये ते घेऊन जात आहेत. ट्रेनद्वारे रुग्णांना युक्रेनच्या सुरक्षित प्रदेशात नेलं जात आहे. स्थलांतरितांपैकी एक स्लोवियान्समधील स्वितलाना ट्रुबा आहे. या प्रदेशातून लोकांना बाहेर काढणं फार महत्त्वाचं आहे, कारण लढाई अजूनही सुरू आहे आणि हिवाळ्याचा काळ त्यांच्यासाठी धोकादायक आहे, कारण हीटिंग नेटवर्क्स नष्ट होत आहेत. युक्रेनच्या रेड क्रॉस स्वयंसेवकांच्या पथकाचे प्रमुख ओलेक्झांडर लॅव्रेनियुक यांनी सांगितली ही सगळीच माहिती. रशियाच्या गोळीबारामध्ये दक्षिण आणि पूर्वेकडील लढाई सुरू असताना गेल्या 24 तासांमध्ये किमान 3 नागरिक ठार झाले आणि आणखी 8 जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या अध्यक्ष कार्यालयानं मंगळवारी दिली आहे. रशियन सैन्यानं दोनेत्स्क या प्रदेशातील 17 शहरं आणि गावांवर गोळीबार केल्याचं गव्हर्नर पावलो यांनी सांगितलं. रशियन सैन्यानं 24 तासात 13 वेळा खेर्सन शहरावर गोळीबार केला आणि एक रेल्वे आणि निवासी इमारत नष्ट केली. 8व्या शतकात बगदाद तुरुंगात मरण पावलेल्या 12 शिया इमामांपैकी 7वे इमाम मौसा अल कादिम यांच्या मृत्यूच्या समारंभाकरता संपूर्ण इराकमधून हजारो शिया यात्रेकरू बगदादला जात आहेत. यात्रेकरू पारंपरिकपणे कादिमियाच्या उत्तर बगदाद शेजारील मंदिरापर्यंत पायी प्रवास करतात, जिथे शिया संत दफन केले जातात. हल्ले रोखण्याकरता शहराभोवती तसंच मंदिराकडे जाणारे काही रस्ते दृश्यमान होते. गृहयुद्धाच्या वर्षांमध्ये बंडखोरांनी त्यांच्या धार्मिक समारंभामध्ये शिया यात्रेकरूंना वारंवार लक्ष्य केलेलं आहे. यावर्षी 200वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या कोलोनच्या रोज मंडे कार्निवल परेडचे फ्लोट्स मंगळवारी जर्मन शहरात सादर करण्यात आले. पारंपरिकपणे फ्लोट्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची खिल्ली उडवतात आणि यावर्षी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे फ्लोट्स दिसून आले. या वर्षाच्या व्यंगात्मक कार्निवल फ्लोटच्या सादरीकरणामध्ये सैतानाचं चुंबन घेत असल्याचं चित्रित करण्यात आलंय. शेकडो हजारो लोक पुढील आठवड्यामध्ये श्रोव्हवर जर्मनीच्या कार्निवल राजधानीच्या रस्त्यावर पारंपरिक परेड साजरा करेल. अमेरिकन गोल्फ प्लेयर टायगर वुड्सनं सांगितलंय की त्याला अजूनही त्याच्या उजव्या पायात समस्या म्हणजे त्रास जाणवतो आहे. त्याच्या उजव्या पायात प्लांटर फॅसिटायटिसचा सामना करावा लागतोय. तो या आठवड्याच्या जेनेसिस इन्व्हिटेशनमध्ये खेळणार नाहीये असं त्याने ठामपणे सांगितलंय. 25 ऑक्टोबर 2020 नंतरचा त्याचा पहिला नियमित PGA टूर इव्हेंट असेल, जेव्हा त्याने जोजो चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या बचावात 78 जणांच्या मैदानाविरुद्ध 72व्या क्रमांकावर बरोबरी साधली. कोरोना साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा त्यावर्षी जपानमधून कॅलिफोर्नियातील शेरवूड कंट्री क्लबमध्ये हलवण्यात आली होती. भारतामध्ये 102 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात 1823 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 3 कोरोना बळींची संख्या नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेशच्या 2 आणि केरळमध्ये एकाचा समावेश आहे. कोरोना बळींची 5,30,756 इतकी संख्या झाली आहे, तर संक्रमितांची एकूण संख्या 4,46,84,376 वर पोहोचली आहे. ब्रिटनची राणी कॅमिला यांना कोरोनाची लागण झाली असं बकिंगहॅम पॅलेसकडून सोमवारी सांगण्यात आलं.
किंग चार्ल्स तृतीय यांच्या पत्नी कॅमिला यांनी त्यांची या हप्त्यातली सगळी कामं रद्द केली आहेत। गेल्या वर्षी देखील कॅमिला यांना कोरोनाची लागण झाली होती। त्यावेळी किंग चार्ल्स तृतीय आणि राणी कॅमिला या दोघांनाही लसीकरण करण्यात आलं होतं। 74 वर्षीय किंग चार्ल्स यांना मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोरोनाची लागण होऊन गेलेली होती।